आज आपण 36 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि ती परफेक्ट आहे. अंगावरून माप घेतलेली आहेत. ही अशीही आज आपण कटिंग करणार आहोत आणि अंगावर माप घेतलेली आहेत. आपण पाहूया. तर अंगावर माप घेतलेली आहे. कंबर आहे 32.5 आहे आणि छाती 37 आहे. म्हणजे आता यामध्ये आपल्याला अंगावरून घेतल्यावर 37 आले. आपल्याला यामध्ये 4 इंच ॲड करावं लागतं. तर आपलं एकूण 37 आणि 4 41चा आपल्याला चौथा करावा लागतं. तर 10.25 आपल्याला छाती ही परफेक्ट अशी 10.25 येणार आहे. म्हणजे मार्जिन सोडून आपल्याला 10.25 घ्यायची आहे. याच्या पुढे आपल्याला मार्जिन ठेवायचे आहे. परत एकदा सांगते, तुम्ही जर अंगावर जर माप घेत असताल तर तुम्हाला आलेल्या छातीमध्ये तुम्हाला 4 इंच ॲड करावं लागतं आणि त्याचा चौथा काढावा लागतं. आता 37 आणि 4 41चा चौथा काढला आपण 10.25 इंच. किती? 10.25 इंच आपल्याला होणार आहे. तर आपण 10.25 छाती ठेवून द्यायची आणि माप टाकायचे. आता यामध्ये आपल्याला फक्त कंबर आहे तशीच ठेवावी लागते. फक्त छातीमध्ये 4 इंच तुम्हाला ॲड करावं लागतं. आणि जर तुमचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला 4 इंच ॲड करायची गरज नाही. 2 इंच जरी ॲड केलं तरीही चालेल. गळा फक्त मोठा असेल 9.5 10 11 जर असेल फक्त तुम्हाला 2 इंचच फक्त वाढून घ्यायचं आहे. तर आपण अशा या प्रकारे आपण कटिंग करणार आहोत. आपण सिंपल 9 इंच गळा ठेवणार आहोत. त्यासाठी आपण 10.25 ठेवलेला आहे. बाही लांबी 12 इंच आहे. दंडघे 5.5 आहे आणि उंची 15 आहे तयार. समोरचा गळा 7 आहे, मागचा गळा 9 इंच आहे. तर अशीही आपण अंगावर माप घेतलेली आहेत. आणि बऱ्याच जणांना अंगावर माप घेतल्यावर मोंढा कसा घ्यावा ते कळत नाही. तर मी तुम्हाला एका याच्यात सांगणार आहे. एक म्हणजे चार्टच देणार आहे की 32 साईजला किती येतो, 36 साईजला किती, 34 साईजला किती येतो. ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मोंढ्याचे म्हणजे 32ला किती, 34ला किती, 36ला किती, 30ला किती हे सगळं तुम्हाला देणार आहे चार्ट. तर हा व्हिडिओ आपण स्टार्टिंग करूया. आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. अंगावर माप घेऊन आपण ही कटिंग करत आहोत. तर कटिंग सुरुवात करणार आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि डिटेलमध्ये ही कटिंग आहे. परफेक्ट अशी आपण ही कटिंग करणार आहोत. तर हे 3 ब्लाऊज आहे. 3 ब्लाऊज आपण ही बाजूला ठेवूया आणि अस्तरवर आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार आहोत. परफेक्ट कशी करायची ते पण सांगणार आहे. आणि आपला क्लासचा आज 15वा दिवस होता आहे. तर आज 15व्या दिवशी आपण डायरेक्ट अंगावर माप कसे घेतले म्हणजे घेऊन कसे आपण कटिंग करत ते आता पाहणार आहोत. तर हे आपण हे तीन अस्तर आहेत. आपण 3 ब्लाऊज आहेत. तर एकावर एक ठेवणार आहे मी. डायरेक्ट 3 ब्लाऊजवरच कटिंग करायची आहे आपल्याला. आणि हे गिऱ्हाईकचे ब्लाऊज आहेत. तर आपण हे असं एकावर एक ठेवून घ्यायचं व्यवस्थित. आता सर्वप्रथम आपण उंची घ्यायची आहे. आता आपली उंची तयार 14 आहे. आपण ठेवायची 15 आहे. आपण ठेवायची आहे 16 इंच. कारण हाईट जास्त असल्यामुळे उंची जास्त येते. आणि आपण गळा आणि शोल्डर ठेवणार आहोत 5 इंच. 9च्या 8.5च्या 9च्या पुढे जर तुमचं गळा मोठा असेल तर तुम्हाला गळा आणि शोल्डर 5 ठेवायचे आहे. आपण मोंढा 5.5 ठेवणार आहोत. आणि छाती मात्र 10.25 ठेवायची आहे छाती. आणि त्यापुढे आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. म्हणजे 11.25 आपण घेऊया. आणि हे आपण आता छातीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण ही झाली आपली परफेक्ट फिटिंग आणि ही झाली आपली परफेक्ट मार्जिन. तर आपण हे आता आपला गळा आहे. समोरचा 7 इंच गळा आहे. गळा रुंदी ठेवायची आहे 2.25 इंच. आता आपल्याला मोंढा 5.5 ठेवलेला आहे. तर आपण समोरचा मागचा खड्डा 1 इंचावर घेणार आहोत.
1 इंचावर मागचा खड्डा आहे आणि आपण मोंढा आपला 5.5 आहे. 5.5 हा मोंढा आहे. आणि आता बऱ्याच जणांच्या म्हणजे ब्लाऊजला समोरून चोळ येतो, तर समोरून जर चोळ येत असेल तर 1 इंचाची तुम्हाला ही अशी रेष वाढायची आणि ती रेष तुम्हाला या 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 समोरच्या ह्याच्यापासून तुम्हाला हे अर्धा इंचावर आपला हा समोरचा खड्डा, आपण समोरचा खड्डा हा अर्धा इंचावर घेतला आहे. कारण बऱ्याच जणाला इथं समोर चोळ येतो, इथं चोळ येतो, तर आपण हे फक्त पाव इंच शिलाई आपण आतून घेतलेली आहे रेष मारून आणि आपला खड्डा आपण हा समोरचा खड्डा ओढलेला आहे. तर आता आपलं हे पूर्ण कटिंग तयार झालेली आहे मागची. आता आपण समोरची करणार आहोत. आता समोरचा आपला गळा आहे 7 इंच. हे समोरच्या गळ्याची मार्किंग आहे, मागच्या गळ्याची नाही. मागच्या गळ्याची मार्किंग नंतर टाकणार आहे. आणि हा मागचा खड्डा आहे, हा समोरचा खड्डा आहे. आता आपण कटोरी घेणार आहोत मोजून. आता आपली नेहमीप्रमाणे क्रॉसपट्टी 2.5 आणि 3 ठेवायची आहे. 2.5 आणि 3. तर आपण ही क्रॉसपट्टी ओढून घेतलेली आहे. आता आपण कटोरी 36 साईजची कटोरी म्हणली की 6 इंच येते. किती? 6 इंच. तर आपण हे 6 इंचावर खून करू. तुमची कोणतीही असेल तिथपर्यंत खून करायची. आता आपण 6 इंचावर खून केलेली आहे आणि आपण आता हे सरळ ओढून घ्यायची. आता हे सरळ ओढून घेतलेली आहे. आता आपण गळ्यापासून वर जायचं आपल्याला आणि हे लक्षात ठेवायचं, गळ्यापासून तुम्हाला 1 इंच वर जायचंय आणि खड्ड्यापासून समोरचा खड्ड्यापासून 2.25 तुम्हाला 2.25 या खड्ड्यापासून या खड्ड्यापर्यंत तुम्हाला 2.25 यायचं आहे. आता आपण ह्याला आकार देऊया, या कटोरीला आकार देऊया. तर हा आकार नाही, हा आकार आहे. आता मी कालचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बरेच जण या कटिंगमध्ये थोडंसं घोळ करतात, त्याच्यामुळे त्यांची क्रॉसपट्टी, ही जी क्रॉसपट्टी आहे ती पुरत नाही. आता आपण कटोरी पण 6 कापलेली आहे आणि आपण तयार पण 6च ठेवणार आहोत. तर हे पहा, हे या प्रकारे तुम्हाला कटोरी मोजून घ्यायची आहे, जेवढी आहे तेवढी. आणि ही तुमची मार्जिन झाली, ही किती? ही तुमची पूर्ण ही मार्जिन झाली आणि ही तुमची फिटिंग आहे. तर एवढं असं हे अंतर यायलाच पाहिजे फिटिंगचं. तर आपण हे कट करूया. आणि कटिंग नेहमी बाहेरून करायची, आतमधून नाही. म्हणजे जिथं आपल्या रेषा वळलेल्या आहेत त्याच्या बाहेरूनच कटिंग करायची. आता पाहू शकता आपलं हे कटिंग झालेली आहे. आता आपण याला काय करणार आहोत, फक्त आपल्याला याला पॅच करायचं आहे. इथं आपल्याला इथं पॅच करायचं या प्रकारे. आता मी हे 2 भाग आहेत ते बाजूला ठेवून घेते आणि या साईडचे याला आपण पॅच करून घेऊया, कारण ही साईड आपली. तर मी आता फक्त हे पॅच करून घ्यायचं, कारण इतक्या सोपी कटिंग आहे. तर ही आपली आहे मेन कटोरी. ती कशी ठेवायची तुम्हाला, सर्वप्रथम आपण हा जो भाग आहे तो आपण पॅच करून घेऊया. पाहू शकता मी इथं करेक्ट ठेवलेलं आहे बरोबर, कारण आपल्याला मार्जिन आपली इथपर्यंत आहे. आता आपण हे बरोबर ठेवायचं, हे वर वळायचंय आणि आपलं सगळं चेक करायचं बरोबर आलंय की नाही. आणि हे आपण करेक्ट या सेंटरपर्यंत ठेवायचं. इथं आपण खून करून घेऊया आणि हे फक्त तुम्हाला पॅच करायचंय. तर पाहू शकता आपलं हे सगळं उमटलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित अशी ही कटिंग करून घ्यायची आहे. ही आपली मार्जिंग आहे, म्हणजे ही मार्जिंग आहे आणि इथून फिटिंग आहे आणि हे शोल्डर. आता आपण हे झालं आपलं परफेक्ट. हा भाग आपला परफेक्ट करून घेतलेला आहे. आपण थोडंसं डार्क करते म्हणजे तुम्हाला समजेल. आणि हा फक्त आपल्याला आता मी हे या साईडने करून घेते, कारण आपल्याला इथं आपल्याला कटोरी काढायची आहे क्रॉसमध्ये. फक्त मी काय करणार आहे, हे पॅच करून घ्यायचं आपल्याला. ही कटोरी आपण जी टाकलेली आहे, आखून घेतलेली आहे, ती आपण फक्त पॅच करायची.
इथं या ठिकाणी पाहू शकता आपली कटोरी पॅच झालेली आहे आणि करेक्ट अशा मार्जिनमध्ये आपण कटोरी ही पॅच करून घेतलेली आहे. आता आपली मेन कटोरी ही आहे, म्हणजे तुम्हाला पेपर कट करायची अजिबात गरज नाही पडणार. अशी ही कटिंग आहे, खूप सोपी. आणि यामध्ये 3 इंच वाढून घेणार आहोत. किती? 3 इंच. या साईडला तुम्हाला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे आणि या साईडला तुम्हाला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. किती? 1.5 इंच. इथं आपण 1.5, इथं 1.5 मिळून 3 इंच वाढून घेतलेली आपली कटोरी 6 इंच आहे. आता तुम्हाला इथं शिलाई मार्जिन ठेवायची, फक्त शिलाई मार्जिन. आणि हे तुम्हाला आणि आपण काच बटन पट्टी आहे तेवढीच ठेवायची, वाढवायची नाही. आता हे पाहू शकता, इथं मात्र तुम्हाला अर्धा इंच खाली यायचं. 1 इंच यापासून तुम्हाला 1 इंच खाली यायचं. म्हणजे आपली कटोरी जर कमी जास्त झाली तर आपल्याला परत जॉईन द्यायची गरज नाही. आता तुम्हाला मी हे कट करून दाखवते. हे कट करते अगोदर, म्हणजे तुम्हाला कळेल की आपली कटोरी कमी पडणार नाही. आपण त्याची काळजी घेऊया. आता हा फ्रंट कापल्यावर आहे की नाही, खूप सोपी पद्धत. पेपर वगैरे कट करायची गरज नाही. आणि आता आपण फक्त याला ना पाहू शकता, पाव इंच शिलाई सोडून आपण फक्त, आता हे बघा इथं कसं केलंय मी, इथं मी 3 इंचाचं अंतर, 1.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. ते आपण काय करायचं, पाव इंच सोडून हे 1.5 इंचाचं अंतर आणि हे इथं पाव इंच शिलाई. आता तुम्हाला ते डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला कळेल. आता ही आपली मेन कटोरी आहे, आणि ही आपली वाढीव कटोरी करून घ्यायची आपल्याला. आणि आपल्याला समज जर आकार कळत नसेल तर फक्त ही कटोरी ठेवायची आणि याला आकार द्यायचा आहे. आहे की नाही सोपी पद्धत. आणि इथून आपल्याला याला या असा गोल आकार द्यायचा आहे. झाली की नाही आपली कटोरी वाढून परफेक्ट करेक्ट. आपण अशी कटोरी आता मोजून घेऊया. राईट 9 इंच, आपल्याला 9 इंच पाहिजे. राईट 9 इंच आली. आणि आता आपण 9चा म्हणजे आपला पॉईंट काढून घेऊया. आपण 4.5 इंच मध्य काढून घेऊया. 4.5 इंचाचा हा झाला आपला मध्य. आणि आपल्याला आता आपण हे 1.5 इंच आणि वर 1.5 इंच जायचंय, म्हणजे आपल्याला पॉईंट हा झाला पॉईंट. आता तुम्हाला कटोरी वाढून घ्यायची. आता आपण इथं 1.5 जाणार आहे आणि या साईडला 1.5 जाणार आहे. म्हणजे आपला पॉईंट कसा येणार आहे तर पाहू शकता. हे नाही, हे आपण रेषा खाली ओढलेली आहे, हे नाही, फक्त इथपर्यंत. तर आपली इथपासून हे इथपर्यंतच हे आपलं पॉईंट झाले. हे दोन्ही आपले पॉईंट झाले. कटोरीचा आपण उंची इथून मेन कटोरीच्या 1.5 इंच वर जायचं आहे आणि आपण 1.5 इंच वाढून घेतलेलं आहे. त्या इथून वाढून घेतलेलं आहे. हे इथून इथं 1.5 इंच अंतर आहे, इथून इथं हे 1.5 इंच अंतर आहे. असं आपण हे कटोरी पॉईंट टाकलेला आहे. परफेक्ट. तर आपण आता कटिंग करून घेऊया. तुमची अजिबात गळा मोठा होणार नाही किंवा कटोरी सुद्धा छोटी पडणार नाही. पहा किती सोपी पद्धत आहे कटिंगची. कारण आपण हे आहे आपलं पाव इंच. आपण इथं पाव इंच आणि आपली ही शिलाई मार्जिन सोडलेली आहे, म्हणजे तुमचा गळा तुम्ही किती कापलेला आहे तेवढाच येणार आहे. तर अशी ही सोप्यात सोपी पद्धत. तीन इंचाचा कटोरी पॉईंट टक्स. वर आपण 3 इंच वाढून घेतलेला आहे, खालपासून इथपर्यंत 3 इंचाचं, म्हणजे इथून मेन कटोरीला 1.5 इंच आणि वाढून घेतलेलं 1.5 इंच. असं आपली कटोरी झालेली आहे तयार. तर आता आपण बाकीची कटिंग करूया. आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. आता आपण 2.5 आणि 3 घेतली होती, ती आता आपण 4 आणि
3.5 घ्यायची आहे वाढून. आणि हा जो कडक भाग आहे काठाचा आपण तो कट करून घेणार आहोत. 1 इंच तुम्हाला वाढून घ्यायची आहे क्रॉस पट्टी. हा जो कडक भाग आहे तो आपण कट करून टाकूया, म्हणजे शिलाई आपली चांगली येते, नाही तर शिलाई चांगली येत नाही. तर आपली ही 2.5 आणि 3 आपली क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. तर ही आपली क्रॉस पट्टी तयार झाली. आणि आता आपण बाहीचं माप टाकूया. ऐक नाही, खूप सोपी पद्धत आणि एकावर एक 3 ब्लाऊज आपण संगच कट केलेले आहेत. आपली बाही उंची आहे 12 इंच. आपण ठेवणार आहोत 13 इंच. मार्जिन सहित आपण हे थोडंसं हे सरळ करून घेऊया. 13 इंच आपली ही ब्लाऊजची मार्जिन झाली. आणि आपण बाही रुंदी ठेवणार आहोत 9 इंच. तर आपली ही 9 इंच तयार आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कमी पडणार नाही बाही, त्याच्यामुळे आपण 9 इंच ठेवलेली आहे. 9.25 आहे, तर आपण 13 इंचावर 4 इंचाचा आपण उतार देणार आहोत. आणि 1.5 इंच आपण हे सरळ घेणार आहोत. तर ही अशी परफेक्ट तुम्हाला कळेल. इथून आपण 1.5 इंचाचा उतार दिलेला आहे, तो आपला करेक्ट राहणार आहोत. आणि अशी ही आपली बाही तयार होणार आहे. आणि दंडघेर आपला किती आहे? 5.5 आहे. एवढा आपला दंडघेर आहे. आणि आपण मोंढा मात्र 8.5 ठेवणार आहोत. किती? 8.5. तर आपलं हे इथं 8.5 आलेला आहे. हा जो मोंढा आहे मोजलेला आपण मोंढा तयार 8.5 ठेवणार आहोत. तर आपल्या ब्लाऊजची बाहीची फिटिंग याप्रमाणे येणार आहे. तर पाहू शकता अशी बाही परफेक्ट कट करून घेऊया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि पुढचा व्हिडिओ मात्र क्रॉस कट ब्लाऊजचा व्हिडिओ टिचिंग कटिंग दोन्ही पण दाखवणार आहे. कारण एक रिक्वेस्ट आहे, त्या रिक्वेस्टनुसार आपण क्रॉस कटची कटिंग आणि फिटिंग दोन्ही दाखवणार आहे. तर तो पण पाहायचा आहे. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायचा आहे. आणि दिवाळीपर्यंत स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवून घालायचं आहे. तर अशी होती आमच्या ब्लाऊजची 36 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग. तर पाहूया, अशी आपली कटिंग तयार झालेली आहे. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर सोप्यात सोपी कटिंग कशी करायची हे मी दाखवलेली आहे. 3 ब्लाऊजची आपली कटिंग, ब्लाऊजची अस्तरची कटिंग झालेली आहे.